ओके. आता जे आपल्याला बघायचंय ते बघायचंय 4 ऍक्सेस. आता 4 ऍक्सेस म्हणजे काय? ह्या टाईप आपल्या अटॅचमेंट असतात 4 ऍक्सेसच्या, बरोबर. इथं म्हण किंवा या टाईप म्हण किंवा या टाईप म्हण किंवा मशीनवरती गेले तर ह्या टाईप मध्ये असतात. ओके. HMC ला वरतून असतात ते ह्या टाईप मध्ये असतात. ओके. हे असा हा टेबल आहे, इकडे ते अटॅचमेंट ठेवतात, इथं आज चेक फिरत असतो, हे तर बघितलं असेल ते. ओके. आता ह्याच्यावरती कसले जॉब आहेत? मोस्टली राऊंडेड जॉब आहेत, म्हणजे राऊंडेड आणि मिलिंग दोन्ही पण एकत्र असणार आहे. ओके. आता आपण काय करू, याच्यावर इमेजिन करून चालू की बाबा हा जॉब इथं आपलं इथं अटॅचमेंट यायचं इथं काय, तर हा जॉब आपल्याला करायचा आहे त्याच्यावर. ओके. तर आता ह्याच्यातला जर जॉब बघितला तर ह्याच्यातला निम्मा भाग हा टर्निंग होऊन येणार आहे, म्हणजे इथपर्यंतचा भाग काय होणार आहे, टर्निंग होऊन येणार आहे. म्हणजे हा टर्निंग झालेला भाग आपण काय करू शकतो, चक वरती पकडू शकतो. तिथून पुढचा भाग आपला तसाच राहणार. मग हा जॉब आपल्याला कशावर करायला लागेल, मिलिंग वरती. मग आता मिलिंग वरती मग हा इथं करणार, परत फिरणार, परत मशीन करणार, परत करणार, असं करणार. ओके. मग त्याच्या हिशोबाने आता सगळे सेटिंग करतो मी. आता हा जॉब असा आहे, म्हणजे मला रोटेट करून घ्यावं लागेल का की असाच पुढे जाऊ शकतो मी. हा जॉबचं रोटेट करून सेटअप रोटेट करून घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर. मग ते मला काय करावं लागेल, फिरून जावं लागेल. मग कसा लावू त्याला जॉब, त्याला सिलेक्ट केला, ट्रान्सफॉर्म रोटेट 90 डिग्री असं लावू. चालेल का असं? मग तू पकडणार कुठून, तिकडून. पण आपण चक तर असा लावलाय ना, हे असा आहे ना आपला, या साईडने. ओके. मोस्टली या साईडने असेल चक, या साईडने नसेल. ओके. तर ह्याला काय करतो मी, मायनस करतो. ओके. हे झालं जॉब सेटअप, म्हणजे तू मशीनवर कसा लावते तसा जॉब सेटअप. नंतर ऑफसेट कुठे काढणार, वाय सेंटरला येणार, एक्स पुढे येणार. एक्स आपण या पेजला घेऊ शकतो, एक्स आपल्याला काम कुठं करायचं कुठेही घेऊ शकतो. ओके. जर सपोज इकडे तुझा क्लीन कट असेल तर इकडे घेऊ शकतो तू. तर हे सगळं तुझं मशीनिंग आलेलं आहे, तर इकडे कुठेतरी एक एज पॉइंटर लावून घेऊ शकतो. किंवा हा काय करायचा, हा फेस चकच्या फेसला टच करायचा, म्हणजे ह्या फेसला टच करायचा इथं, आणि ह्या फेसला 1-0 करून टाकायचा. ओके. हा ऑफसेट आपला बरोबर आहे. नंतर मशीन मध्ये गेलो, मिल डिफॉल्ट, बाकी इथलं स्टॉक सेटअप वगैरे बघून घेऊ आपण. आता मला चौकोनी जॉब रॉ मटेरियल असेल का, सिलेंडर असेल, सिलेंडर असेल, आणि यातला एवढा भाग झालेला असणार आहे. ओके म्हणतो. आता इथे झाले असंच पकडू, त्याच्यामुळे फक्त एवढाच भाग करायला लागेल, म्हणजे चांपर पर्यंत आपलं होऊन आलेलं आहे. आता याचा डायमीटर किती आहे, होम मध्ये गेलो, रेफरन्स 65 येतं याचा डायमीटर, म्हणजे रेडियस किती आली, 32.5. म्हणजे सेंटर पासून 32.5 वरती असून 32.5 खाली असून. ठीक आहे. आता मला काय करायचं, हा स्लॉट इथं मशीनिंग करा असं. मी काय करतो, वायर फ्रेम मध्ये जातो, इथं पहिल्यांदा वायर फ्रेम तयार करून या फेजच्या हिशोबाने, या लाईनच्या हिशोबाने, म्हणजे या लाईनच्या इकडे मशीनिंग करायचं. कॉर्नर रेडियस कितीची, R2 ची. R2 चं रेडियस येतं का, इन्सर्ट येतं का, येतं. ओके. टूलपाथ मध्ये गेलो, इथं म्हटलं काउंटर, जी काय लाईन आहे त्या लाईनच्या ह्या साईडला मशीन करायचं, म्हणजे कुठली साईड येईल, कुठलं कटर वापरू, इन्सर्टेड कटर. तिथं वापरतो मी समथिंग 25 R2 येतो, किंवा 50 R2 आपण वापरू शकतो, म्हणजे जेवढं तर तुझ्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये. नेक्स्ट, फिनिश. ओके. फिट वगैरे काय असेल ते दिलं, होल्डर वगैरे दिलं, काय कट पॅरामीटर. ओके. तिथं म्हटलं लेफ्ट 2D, फिनिशिंगला मटेरियल ठेवायचं असेल तर ठेवू, नाही डेप्थ ऑफ कट दिलं मी समथिंग 1.35, कीप टूल डाऊन, लीड इन लीड आउट 60% बाहेर, रेडियसची काही गरज नाही आपल्याला, हे आपलं रेग्युलर 2D प्रोग्राम सारखं. मल्टीपासेजची आता लगेच गरज नाही, लिंकिंग पॅरामीटर, डेप्थ कुठपर्यंत जायला पाहिजे,
इथपर्यंत. ओके. आणि मशीनिंग कुठून व्हायला पाहिजे 32.5 म्हणजे आपलं 0 पासून 32.5 ला चालू व्हायला पाहिजे तर मशीनिंग इन्क्रिमेंटल किंवा ऍब्सोल्यूट म्हटलं तुम्ही तर 32-24 पर्यंत येऊन थांबायला पाहिजे. लिंकिंग पॅरामीटर फ्रॉम मशीन आर फिल्टर 0 to 5 अशा प्रकारे चालून ते. पण आता काय ते 50 कटर पूर्ण कव्हर करते का ते करून टाकते काय प्रॉब्लेम नाही. ओके. याला काय करतो बघ झिगझॅग म्हणतो. हे दोन्हीकडून कट घे. ओके. आता हे एवढं बाहेर जायची गरज आहे का? ते बघावं लागेल ना आपलं मटेरियल किती किती ते बघावं लागेल. ओके. इथपर्यंत गेलं तरी चालेल असं. जिगजॅग केल्यावर दोन्ही साईडने डप्थ घेणार ना मग दोन्ही लावावंच लागेल. ओके लागणारच आहे इथपर्यंत कारण इथपर्यंत आलं तर हे मटेरियल इथपर्यंत भेटून जाईल. ओके चालेल. ही झाली याची कटिंग. म्हणजे जर सोबत मी याला व्हेरीफाय केलं चालेल इथपर्यंत ओके. ओके. आता हे इथपर्यंत आपण बघताना काय केलंय हे 2D नेच बघितलेलं आहे आपण. त्याच्यात काय आपण फिरवलेलं कुठंच काय नाहीये. पण आता मला काय करायचं आता जॉब फिरवायचा आहे. ओके. कारण इथं आपण काय केलंय इथं सगळं टॉप सगळं 2Dच्या हिशोबाने फिरवलं कुठंच नाही जॉब. ओके. आता मला काय करायचं फिरवायचं आहे. किती अँगलने फिरवायला लागेल? 90. मग त्याच्यासाठी काय करतो मी प्लेन मध्ये जातो. आता लक्ष ठेव. प्लेन मध्ये गेलो त्या टॉपला याला राईट क्लिक केलं आणि याला म्हटलं डुप्लिकेट. काय केलं? डुप्लिकेट. म्हणजे काय आलं याचा डुप्लिकेट भेटला. नंतर ह्याला राईट क्लिक केलं आणि इथं म्हणतो रोटेट इन्क्रिमेंटल. काय म्हणतो? कितीच्या अँगलने रोटेट करावं लागेल आणि कुठल्या ऍक्सेस भोवती रोटेट करावं लागेल? 90 करावं लागेल. आणि कुठल्या ऍक्सेस भोवती? ते बी एक्सेस आता असे ओके हा झाला एक्स वाय झेड. आता आपला जो रोटेटिंग अटॅचमेंट आहे तो इकडे असा म्हणजे तो कुठल्या ऍक्सेस भोवती फिरतोय? सी एक्सेस असतो. एक्स ऍक्सेस भोवती फिरतोय ना. ओके. एक्स ला फिरत असेल तर ए म्हणतात, वायच्या भोवती फिरत असेल तर बी, झेडच्या भोवती फिरत असेल तर सी. ए बी सी. आता हा कुठला येईन त्याचा फिरतोय तो ए. एक्सच्या भोवती ए बी सी. एबीसी मध्ये ना एबीसीडीचा मधला ए. हा एक्सच्या भोवती फिरत असेल तर ए म्हणतात त्याला. वायच्या भोवती फिरत असेल तर बी आणि झेडच्या भोवती फिरत असेल तर सी. आता आपल्या एक्सच्या भोवती फिरणार आहे ना असं फिरतोय तो म्हणजे कुठला म्हणताय ए. म्हणून एक्सच्या भोवती कितीच्या अँगलने फिरवा लागेल? 90. हॅलो इकडं तुम्ही करतोय म्हणजे काय होईल मग आता हा जॉब वरती आहे ना असा त्याला ओके म्हणतो आणि जे टॉप वन आहे त्याला ऍक्टिव्ह करतो. आलं का? आता मी काय करतो याला परत वायर फ्रेम लाईन जी असं काय दिली ती टूलपाथ मध्ये गेलो कंट्रोल ही लाईन दिली टूल आहे तेच फोल्डर वगैरे सेम कट पॅरामीटर लेफ्ट डेप्थ ऑफ कट सेम लीड इन लीड आउट पण सेम मल्टीपासेस पण सेम लिंकिंग पॅरामीटर. ओके. आता आपली प्लेन मध्ये काय आलेली असणार आहे टॉप वन. ओके. तर त्याच्या हिशोबाने मी ऍब्सोल्यूट बरोबर आहे 32 पॉईंट पासून चालू होऊन जाईल. डेप्थ कितीपर्यंत जाईल या पॉईंट पर्यंत 15 mm. होम रेफरन्स फ्रॉम मशीन आर्क फिल्टर 0 to 5 प्लेन. आता प्लेन मध्ये इथं मग काय होतं टॉप होतं. आता काय आलं टॉप वन. पण मी काय करतो या प्लेन मध्ये जातो इथं WCS प्लेन आणि इथं म्हणतो टॉप. म्हणजे हे काय म्हणतात वर्क कॉर्डिनेट सिस्टीम. म्हणजे काय आपण ऑफसेट पुढे काढलेला आहे. माझा असा जॉब असताना मी ऑफसेट काढलाय पण मला आता काय करायचं फिरवायचंय म्हणून असा जॉब असताना वर्क कॉर्डिनेट सिस्टीमला टॉपच ठेवतो पण बाकीकडे मी टॉप वन ठेवतो. त्याला काय कळलं की बाबा माझं हे रोटेटिंग करून असं लावायचं म्हणजे किती अँगलने रोटेट करणार का 90 डिग्री. ओके. कुलंट बाकी सगळं ऑन ऑफ जे काय असेल ते सगळं केलं आणि झालं बरोबर. आता हे झाले म्हणजे कुठले झाले हे दोन झाले. आता मला काय करायचं परत इकडचा करायचा आहे. मी काय करणार परत प्लेन मध्ये जाणार टॉपला राईट क्लिक करणार डुप्लिकेट रोटेट इन्क्रिमेंटली. आता किती अँगलने फिरू 180. ओके.
कारण आपण टॉपला डुप्लिकेट म्हणले ना, म्हणजे टॉप तर 0 होते, त्याच्या हिशोबाने हा 180 येणार. परत सेम टू सेम वायर फ्रेम गव्हर्नमेंटला टूल पाथ काउंटर लाईन टूल वगैरे सगळं सेम. ओके, इथं आता प्लेन माझे काही टॉप टू येईल. त्याच्या हिशोबाने लिंकिंग पॅरामीटर माझा हा येते. प्लेन मध्ये आता इथे काही चेंजेस आहे कुठं इथं इथं जावं लागेल ना परत. आणि ते टॉप म्हणाल. टॉप मला आणि बाकीकडे टॉप टू म्हणजे तू किती अँगल टाका ना आता त्याच्यामध्ये फिरवण्यामध्ये 180चा अँगल टाका. ओके, हे झाले 3. आता चौथं प्लेन मध्ये गेलो, याला गेलो डुप्लिकेट रोटेटिंग इन्क्रिमेंटली 270 म्हणजे हा आला वरती. ओके, लाईन भरून घेतली. टूलपाथ मध्ये गेलो काउंटर, बाकी सगळं सेम. टूल वगैरे दिलं, बाकी तर सगळं सेम होते. प्लेन मध्ये पण टॉप 3 आला आता. त्यानंतर इथपर्यंत प्लेन मध्ये इथं म्हणतो टॉप. ओके, ते झाले 4 आहे आता. वा 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 वा. याला काय कर, याचं मी रेकॉर्डिंग थांबवतो.